नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी आहे पेटवडगावमधून. स्मार्ट मीटरच्या विरोधात सकल मराठा सेना पक्षाच्या वतीने पेटवडगावातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर पायतान मोर्चा काढण्यात आला. यावेळी बसवलेले स्मार्ट मीटर 4 दिवसात काढून घ्यावेत. इथून पुढे नवीन कोणतेही स्मार्ट मीटर बसवू नयेत, अन्यथा मीटर बसवण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्याला पायतानाने फोडून काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. हातकणंगले तालुक्यातील पेटवडगाव शहर आणि उपनगरामध्ये वीज वितरण कंपनीकडून सक्तीने स्मार्ट वीज मीटर जोडली जात आहेत. या स्मार्ट मीटरला वडगाव शहर वासियांनी यापूर्वी निवेदन देऊन तीव्र विरोध केला होता. प्रचंड विरोध असतानाही वीज वितरण कंपनीने शक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू केले होते. वीज वितरण कंपनीच्या या दडपशाही मार्गाच्या विरोधात सकल मराठा सेना पक्षाच्या वतीने आज वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर पायतान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला नगरपालिका चौकातून सुरुवात झाली. हा मोर्चा बिरदेव चौक, एसटी स्टँड, आबाजींचा पुतळा, वारणा बाजार मार्गे वीज वितरण कंपनी कार्यालयावर आला. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पिसे म्हणाले, स्मार्ट मीटरला विरोध करूनही वीज वितरण कंपनीकडून शहर आणि उपनगरात सक्तीने मीटर बसवले जात आहेत. येत्या 4 दिवसात सक्तीने बसवलेले स्मार्ट मीटर वीज वितरण कंपनीने काढून न्यावेत, अन्यथा हे मीटर आम्ही स्वतः काढून वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर त्या मीटरांची होळी करू आणि नवीन मीटर बसवण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पायतानाने फोडून काढू असा इशारा दिला. यावेळी पक्षप्रमुख प्रल्हाद तालुगडे, शिवाजी पाटील, प्रकाश माने, अभिजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या मोर्चामध्ये जयवंत पाटील, धनंजय गोंदकर, प्रज्योत शहा, संगीता सूर्यवंशी, माया तालुगडे, सुनीता गोंडुरे, अभिजित पाटील, बजरंग साबळे, मारुती यादव, नंदा पाटील, राजू महाजन, सर्जेराव तालुगडे, उस्मान पन्हाळकर, अंकुश घोलप, अमीन पन्हाळकर, बाळू पाटील, पांडुरंग लोटारे, सुलेमान पन्हाळकर, यशवंत लाटवण यांच्यासह शहरातील नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. सुलेमान पन्हाळकर, यशवंत लाटवण यांच्यासह शहरातील नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बदलणाऱ्या अधिकाऱ्याचं करायचं काय? अधिकाऱ्याचं करायचं काय? आमच्या वाढीव बिलाला जबाबदार कोण? त्याला पैसा ना आणा. आमच्या वाढीव बिलाला जबाबदार कोण? आमच्या वाढीव बिलाला जबाबदार कोण? त्याला पैसा आमच्या वाढीव बिलाला जबाबदार कोण? त्याला पैसा आमच्या वाढीव बिलाला जबाबदार कोण? त्याला पैसा करायचं काय? अरे मीटर बनवणाऱ्या अधिकाऱ्याचं करायचं काय? रद्द करा, रद्द करा, स्मार्ट मीटर रद्द करा, स्मार्ट मीटर रद्द करा. रद्द करा, रद्द करा, स्मार्ट मीटर रद्द करा, रद्द करा, रद्द करा. महावितरणच्या कायद्यानुसार किंवा नियामक आयोगानुसार वीज दराच्या स्मार्ट मीटरची सक्ती करता येणार नाही. ग्राहकांच्या संमतीशिवाय कुठल्याही प्रकारचं स्मार्ट मीटर बसवता येणार नाही. परंतु वडगावच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आमच्या अशिक्षित भागामध्ये इंदिरानगर असेल, तांबेवसात असेल, सिद्धार्थनगर असेल, या भागामध्ये जी स्मार्ट मीटर बसवले आहेत यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं संमतीपत्र घेतलेलं नाही. जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बदलले आहेत आणि गेल्या 3 महिन्यापासून हा कालावधी चालू आहे. 3 महिन्यात आम्ही या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की स्मार्ट मीटर बसवू नका, परंतु त्यांनी कुठलीही जनजागृती केली नाही आणि म्हणून आज वडगाव शहरामध्ये महावितरण कार्यालयावर पायतान मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. सकल मराठा सेना पक्षाच्या वतीनं या पक्षाचे अध्यक्ष प्रल्हाद तालुगडे यांचं नियोजन केलेलं आहे आणि आम्ही आज या ठिकाणी MSCBला सांगतो की आमच्या घरात आमच्या संमतीशिवाय बसवलेली स्मार्ट मीटर आहेत ती येत्या 4 दिवसाच्या आत काढून घ्या. जर नाही घेतली तर पुढच्या 5 दिवसापासून आम्ही खाजगी वायरमन नेमू आणि ते स्मार्ट मीटर काढून घेऊ आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा तुमच्या दारात आणून त्याचं जाळू त्याचं दहन करू. कारण ही स्मार्ट मीटर म्हणजे भविष्यकाळात प्रीपेड मीटर होणार आहे. कारण
त्या मीटरमुळे तुमच्या खिशातले पैसे अगोदर मोबाईल सारखं होणार आहे. मोबाईलचा रिचार्ज संपला की फोन यायचं बंद होत्यात, फोन करायचं बंद होत आहे. तसं रात्री 10ला जर तुम्ही रिचार्ज मारा, रात्री 10ला तुमच्या घरातली लाईट जाणार आहे. हे 100% प्रीपेड होणार आहे. कुणी कुठलाही अधिकारी काही जरी सांगितलं तर हे अदानींचे आणि अंबानींचे एजंट आहेत. प्रत्येक मीटर बसवण्यामागे त्यांना कमिशन मिळत आहे, हा माझा या अधिकाऱ्यांच्यावर आरोप आहे. आणि म्हणून उद्याच्या कालावधीमध्ये वडगावकरांना विनंती आहे, जर कोण तुमच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवायला आला, आज आपण पायतान मोर्चा काढलाय, तुम्हाला आम्ही आदेश देतो, पायतानानं हाणा, त्याचा गुन्हा स्वीकारायची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहे. 8 दिवसामध्ये तुम्ही काय स्मार्ट मीटर बसवू नका. या अधिकाऱ्यांनी आज 3 जून आहे, कुठलीही काळजी घेतली नाही आणि या माणसांनी जबरदस्तीने मीटर बसवण्याचं काम आजही चालू आहे. यांच्यातला एक वायरमन आहे विनोद पाटील नावाचा, आमच्या संदीप लाड म्हणून यांच्या घरात गेला होता, या भाभीच्या घराशेजारी. तिथं त्यांनी त्या ग्राहकानं मला विचारलं, पिसे साहेब असं आहे, आमच्या घरात स्मार्ट मीटर बसवायला. मी म्हणलं त्याला बसवू नका. तो विनोद पाटील नावाचा सदग्रहस्थ आहे, तो वायरमन आहे. त्यानं मला सांगितलं तुम्ही कोण बोलताय. मी म्हणलं कृती समितीचा अध्यक्ष बोलतोय. तुम्हाला काय करायची करा बाबा, काय करायची कृती आज केली आहे. प्रत्यक्ष